नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. रामकृष्ण ही आले गेले त्याविन जग का ओसची पडले. ही कविता आठवण्याचं कारण असं की जगामध्ये अनेक घडामोडी घडत असतात आणि आपण त्या मागे सरून पुढे पुढे जात असतो. रामकृष्ण ही आले गेले असं या कवितेत म्हटलेले आहे. आपण त्यांच्या आठवणी करतो, त्यांच्यापासून काही प्रेरणा घेतो, शिकतो, पण आपण पुढे पुढे चालत राहतो. सध्या महाराष्ट्राचं राजकारणही असंच पुढं पुढं जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विधिमंडळामध्ये शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्या शोकप्रस्तावावर सर्व नेते मंडळींनी त्यांच्या भावना मोकळ्या केल्या. त्यानंतर मुंबईमध्ये एक शोकसभेचा कार्यक्रमही झाला आणि त्याही सभेमध्ये शोकसभेमध्ये अनेकांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला आणि दुसऱ्या दिवसापासून सर्वजण आपापल्या कामाला लागलेले आहेत. आणि या कामाला लागतानाच एक चर्चा आता नव्याने सुरू झालेली आहे, ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराची. आता मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जो फेरबदल होणार आहे त्याविषयी आपण याआधीही बोललो आहोत, परंतु आता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल हे जवळपास निश्चित झालेलं आहे. मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल होतील अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. काही मंत्र्यांना घरची वाट दाखवली जाईल असंही बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यांना नारळ दिला जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामध्ये एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आलं आणि त्यामुळे त्यांचंही मंत्रिपद धोक्यात आहे असं आता बोललं जात आहे. खरं तर अजित पवारांच्या आकस्मिक मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांनी या पक्षाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना काय काय निकष लावले जातात हे खूप महत्त्वाचं मानलं जाणार आहे. आपण मागच्या वेळी संभाव्य मंत्र्यांमध्ये काही जणांची नावं घेतली होती. आज मी मुद्दाम ती टाळणार आहे, कारण फेरबदलामध्ये वारंवार एकाच विशिष्ट व्यक्तीची नावं घेणं बरोबर नाही. कारण आगामी काळामध्ये हा विस्तार होईल आणि आपल्याला अधिकृतपणे ती माहिती मिळेल तेव्हा आपण मागच्या व्हिडिओची पुष्टी करण्यासाठी त्यांचं नाव आवर्जून सांगू. पण आता नव्याने जे फेरबदल होणार आहेत त्यामध्ये काही मंत्र्यांना घरी जावं लागेल असं आपण जे म्हणतो आहे. त्यामध्ये विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त असलेले मंत्री त्याच्यातून सही सलामत बाहेर पडतील. मग ते एकनाथ शिंदेंच्या पक्षातले असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातले असू द्या. खरं तर संयुक्त सरकार चालवताना त्या पक्षामधल्या मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार त्या पक्षांच्या प्रमुखांना असतात. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे निर्णय एकनाथ शिंदेंनी घ्यावे, सुनेत्रा पवारांच्या पक्षाचे निर्णय सुनेत्रा पवार यांनी घ्यावे अशी एक अपेक्षा असते. मात्र इथं सध्या देवेंद्र फडणवीसांना महत्त्व याच्यामुळं आहे की सरकारची प्रतिमा ज्या मंत्र्यांमुळं खराब होत आहे तिथं थेट मुख्यमंत्र्यांवर थेट आपण आरोप करतो आणि बऱ्याचदा बोलताना आमच्यासारखे पत्रकारसुद्धा थेट मुख्यमंत्र्यांवरच आम्ही धार लावून बसलेलो असतो. कारण शेवटी ते माप त्यांच्याच पदरात पडणारं असतं. मंत्री जरी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा असला किंवा सुनेत्रा पवारांच्या पक्षाचा असला तरी मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून ती जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर येते. कारण देवेंद्र फडणवीस हा प्रमुख चेहरा या सरकारचा आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकनाथ शिंदेंच्या पक्षामधील आता काही जण टार्गेटवर आहेत, काही जण बाहेर जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळे त्यांनी लॉबिंग सुरू केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये अनेक मंडळं आणि इतर सगळ्या ज्या काही नेमणुका आहेत, काही महत्त्वाची पदं आहेत की जिथं नियुक्त्या व्हायच्या अजूनही बाकी आहेत. खरं तर आता खूप मोठ्या मताधिक्याने हे सरकार सत्तेवर आलेलं आहे. कुणाला गाजर द्यायचं, कुणाला गाजर दाखवायचं, म्हणजे कुणाच्या हातात नारळ द्यायचं आणि कुणाला गाजर दाखवायचं हे सगळं आता सरकारच्या हातामध्ये आहे. त्यामुळे हे खेळ थांबवून सरकारनं महामंडळाच्या नियुक्त्या आणि मंत्रिमंडळाचा फेरविस्तार आणि बदल करून पुढच्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये तरी आपल्याला ज्या बहुमतानं जनतेने निवडून दिलेलं आहे त्या बहुमताला साजेसं काम करण्यामध्ये आपण कुठं कमी पडत आहोत हे तपासण्याची आता नक्कीच वेळ आलेली आहे. त्यामुळं काही नावांवरती नरहरी झिरवाळांचं जसं नाव आपण घेतलं किंवा मंत्रिमंडळात फेरबदल होत असताना विशेषतः छगन भुजबळ राज्यसभेवर जातील का, त्यामुळे त्यांची जागा रिक्त होईल का, अशा अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. तर या व्यक्तिकेंद्रित निर्णयापेक्षा सुद्धा सरकारने जे काही आपल्याला बहुमत मिळालेलं आहे, जनतेने जो विश्वास टाकलेला आहे त्याला साजेसं मंत्रिमंडळ तयार करून मंत्र्यांना टार्गेट देऊन त्यांच्याकडनं काही अपेक्षित असं
काम त्यांना सांगून त्या पद्धतीने कामकाज करणाऱ्या लोकांची मंत्रिमंडळात वर्णी लावावी ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा अर्थसंकल्प कसा होतो, त्याच्यावर विरोधक कशी टीका करतात, याही पलीकडे जाऊन मंत्रिमंडळाचा नवीन चेहरा कसा असेल, मंत्रिमंडळाचं आकार वाढवण्यात येईल का, मंत्र्यांची संख्या वाढवण्यात येईल का, आणि संख्या वाढल्यानंतर जनतेच्या प्रश्नामध्ये काही बदल होतील का, त्यांचे प्रश्न सोडण्यात त्याची मदत होईल का, हे सध्या लोकांना महत्त्वाचं आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाचा फेरबदलाकडे आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. आपण या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहात. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या बाबतीमध्ये आपली मतं व्यक्त करत आहात, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.